नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण जो डिस्टर्ब इंटेस्टायनल फ्लोरा आहे किंवा गट फ्लोरा आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। अनेक पेशंट आमच्याकडे येतात आणि सांगतात, कंप्लेंट करतात की खूप त्यांना गॅसेसचा त्रास आहे, पोटामध्ये एकसारखं बुडबुड वाटत असते, छातीकडे पण वरती ॲसिडिटी किंवा जळकी आल्यासारखं वाटते, पोट आमचं साफ होत नाही। तर हे आजकाल कशामुळे होत आहे याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। जवळपास घरोघरी आपल्याला हे पेशंट बघायला मिळतात। तर आपण रोजच्या आपल्या डाएटमध्ये, आहारामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे घरोघरी पेशंट बघायला मिळतात की ज्यांची पचनक्रिया डिस्टर्ब झालेली आहे, त्यांना वारंवार गॅसेसचा खूप त्रास होतो, ॲसिडिटीचा खूप त्रास होतो। त्याचे अनेक कारणं आहेत। सगळ्यात मेन महत्त्वाचं कारण आहे की तुमचं डाएटमध्ये झालेले चेंजेस। जर तुमच्या गटला, तुमच्या अन्ननलिकेला जर व्यवस्थित प्रॉपर प्रमाणामध्ये जर आपल्याला फायबर मिळत नसेल तर तुम्हाला पोट साफ होणार नाही आणि तुम्हाला नक्कीच गॅसेसचा खूप त्रास होऊ शकतो आणि सोबत ॲसिडिटीचा सुद्धा। तर तुम्हाला आपल्या डाएटमध्ये फायबर हे खूप घेणं आवश्यक आहे। तर फायबर हा कशामधून मिळतं की होल जे ग्रेन आहेत, पुष्कळ जणं येतात बघतात आणि सांगतात की आम्ही फक्त भाजीच खातो, किंवा अनेक पेशंट येतात, पुष्कळ जणांना खूप साऱ्या भाज्या आवडत नाही, भाजीपाला ते खात नाहीत। तर खूप चांगलं फायबर आपल्याला हे व्हेजिटेबल्समधून मिळतं। जितकं आपण ताजं भाजीपाला खाणार तेवढं आपल्या इंटेस्टाईनला आपल्याला फ्लोरा हा मिळेल आणि व्यवस्थित आपलं प्रॉपर डायजेशन राहील। दुसरं फ्रूट्स आहेत, जे आपले कुठलेही फळं असतील, जे सीजनल फ्रूट्स असतील ते फळं तुमच्या आहारामध्ये रोजचे घ्या। फक्त भाजी न खाता सोबत तुम्ही होलग्रेनची भाकर आहे, पोळी आहे, मग तुमची ज्वारीची असेल, गव्हाची, नाचणीची किंवा मिक्स कडधान्याची, बाजरी आहे किंवा मटकी आहे, हे सगळं मिक्स करून सुद्धा तुम्ही त्याची भाकर बनवून खाऊ शकता, ज्याच्याने तुमचा जो फ्लोरा आहे मेंटेन राहील। त्याच्यामध्ये परत आपल्या आहारामध्ये आपल्याला फर्मेंटेड फूड, जसं फर्मेंटेडमध्ये काय असतं की जसं यॉगर्ट आहे, आपलं दही आहे, इतकं खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक आहे की जे आपल्या पचनक्रियेसाठी खूप आवश्यक असते। माझ्याकडे येणारे सगळ्या पेशंट ज्यांना हा ॲसिडिटीचा किंवा पचनक्रियेचा त्रास आहे, प्रत्येकाला मी सांगते की तुम्ही आपल्या रोजच्या डाएटमध्ये अर्धी वाटी तरी दही घ्या किंवा ताक घेऊ शकता तुम्ही सोबत। हे तुम्ही जर रोज आपल्या आहारामध्ये घेतलं तर पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याला पचनक्रियेचा त्रास हा कमी होऊ शकतो। अनेकांना काही औषधी खाल्ल्यानंतर खूप गॅसेसचा त्रास होतो, काही पेनकिलर खाल्लं, अँटीबायोटिक्सनी सुद्धा आपले जे गट जो फ्लोरा आहे तो डिस्टर्ब होऊन जातो। तर कमीत कमी औषधांचा वापर आपण केला पाहिजे किंवा योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपण कुठलंही औषधी ट्रीटमेंट हे घेतलं पाहिजे। पुष्कळ जणांना स्ट्रेस आणि तणाव असतो। लॉंग कंटिन्यूड एखादा व्यक्ती जर स्ट्रेसमधून जात असेल, तणावामधून जात असेल, काही टेन्शन त्या व्यक्तीला असेल, तर त्यांनासुद्धा हा डिस्टर्ब गटचा फ्लोरा हा होऊ शकतो, पचनक्रियेचा त्रास होऊ शकतो। म्हणून जर तुम्हाला स्ट्रेस असेल, तणाव असेल, तर सगळ्यात पहिले त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा। त्याच्यासाठी तुम्ही होमिओपॅथीचं ट्रीटमेंट घेऊ शकता। एकदम बेस्ट होमिओपॅथीचं मेडिसिन आहे।